आज पुन्हा डोंबिवली आगीमध्ये होरपळलेली आहे। पुन्हा आज तिसऱ्यांदा डोंबिवलीमध्ये आग लागलेली आहे आणि या आगीमुळे आज असं दिसून आलेलं आहे की सामान्यांच्या जीवाचं मोल काय आहे ते तुम्ही बघू शकता की डोंबिवलीमध्ये किती भयानक आग लागलेली आहे। आणि या आगीमध्ये बाजूलाच असलेला अभिनव स्कूल, ज्या स्कूलच्या स्कूल बसेस सुद्धा या आगीमध्ये जळून खाक झालेल्या आहेत। नुकताच डोंबिवलीमध्ये अमुदान कंपनीमध्ये आग लागली होती आणि त्यामध्ये 17 लोकांचा जीव गेला होता। ही MIDC फेज 2 मध्ये असणारी केमिकल कंपनी आणि अगदी थोड्याच अंतरावरती अजून आज इंडो अमाइन या कंपनीमध्ये आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये किती लोक मृत्युमुखी पावलेले आहेत त्याचा आकडा अजून आलेला दिसून येत नाही। मित्रांनो, ही आग तिसऱ्यांदा लागलेली आहे आणि पुन्हा प्रशासनाच्या कार्यभारावरती एक प्रश्नचिन्ह उभा राहत आहे। तुम्ही बघू शकता सुरुवातीला जी आग लागली होती प्रोबेस या कंपनीमध्ये आणि प्रोबेस या कंपनीपासून आगीचा हा जो सिलसिला आहे हा चालू झालेला आहे आणि यामध्ये कित्येक लोक मजूर या कंपनीमध्ये काम करत असतात आणि त्यांच्या जीवाचं मोल अगदी शून्य असते। आणि एवढंच नाही, आग तर एका कंपनीमध्ये लागते MIDC मधल्या, परंतु त्याचा पर्यावरणावरती दूरगामी परिणाम दिसून येतो। त्या आगीमुळे ॲसिड रेन पडेल आणि डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात येईल आणि यामुळे प्रशासनाने कुठेतरी याची जबाबदारी घ्यावी आणि प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं। आज तुम्ही बघू शकता बाजूला शाळा आहे, स्कूल बसेस जळत आहेत आणि रहदारी वर्ग त्याच बाजूला राहत आहेत। म्हणजे काय तर लोकांच्या जीवाचं मोल या आगीवरून आपल्याला दिसून येते की किती शून्य ठेवलेलं आहे। आणि म्हणून लवकरात लवकर प्रशासनाने यावरती कार्यवाही करावी आणि अशा कंपन्या ज्या की घातक आहेत डोंबिवलीकरांसाठी त्या घातक कंपन्या लवकरात लवकर इथून हलवाव्यात, दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाव्यात। प्रशासनाने यासाठी पाऊलसुद्धा उचललेले आहेत आणि ते कार्यरत सुद्धा आहेत। परंतु या तिसऱ्यांदा लागलेल्या आगीमुळे पुन्हा डोंबिवलीकरांमध्ये दहशतीचं वातावरण दिसून येत आहे। मित्रांनो, ही बातमी केवळ आपल्यासाठी होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक्स आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।